आम्ही सारे खवय्ये. मिरचीचं चाट. मिरचीचं चाट नको, वाईट. मिरचीचं चाट. ओके, तर त्याचं साहित्य तुम्ही आता लिहून घ्या. सांग पूजा. मिरचीचं लोणचं, बेसनाचं पीठ, दही, चिंचेची चटणी, हळद, पुदिन्याची चटणी, शेव आणि मीठ. साहित्य तुम्ही बघितलं. आणि आता हे जे मिरचीचं लोणचं आहे त्याच्यामध्ये आई म्हणाली ते कैरी पण आहे. हो, कैरी पण आहे. हा, तर ती पण आहे, ती पण आपण वापरणार. हो, ह्याच्यात मिक्स आहेच. चालेल, म्हणजे लोणच्यामध्येच घातलेली आहे कैरी. ओके, तर आधी तुला आता काय हवंय मला सांग. आधी हे पीठ. आधी भज्यांचं पीठ करतात तसं तू करून घेतेस. हा, तसंच. ऍक्च्युअल तू आता आपलं हे जे मिरचीचं लोणचं आहे तर त्याची तू भजी करतेस. हो, आणि त्याच्यानंतर मग त्याचं चाट, भज्यांचं चाट. हो हो. मीठ. हा, हळद आणि मीठ. हळद आणि मीठ. ह्याच्यात एकदम थोडं मीठ घालायचं, कारण का लोणच्यामध्ये मीठ असतं ना. हो या, म्हणून. सी, तुमचा विश्वास बसला असेल की पूजा सराईत असं काम करते किचन. येस. आणि थोडी हळद. आणि हे गरम तेल आहे. हा, ते आपल्याला पाहिजे खुसखुशीत होण्यासाठी. घालू का मी? आधी मिरच्या घालून घेऊया. ओके. त्याचा खार वगैरे सगळंच तो परफेक्ट आहे का? बस. आता हे काय मिक्स खाऊ. थोडं पाणी, म्हणजे पाणी घालायला लागेल. भज्यांसारखं भिजवायचं आहे ना. थोडस सरसरीत करायला. बस, लागलं तर नंतर घालूया अजून. ठीक आहे, आम्ही भज्यांसारखं भिजवून घेतो म्हणजे मग आपल्याला तळतं. डीप फ्राय ना ग? हो. बस ना. हो, परफेक्ट झालेलं, चिकटलंय चांगलं पीठ. हो. आता तळूया डीप फ्राय. आपण जे मिश्रण केलं तर ते परफेक्ट आलेलं आहे. तेल तापलेलं आहे आणि त्याच्या आता भज्या करायची. येस, कुरकुरीत जे मी ते तळून घेतो. मग त्याच्यानंतर चाट बनवायचं आहे पूर्ण रेग्युलर चाट प्रमाणे ना, दही आणि चटणी वगैरे. ठीक आहे, छान लागेल हे. ऍक्च्युली एरवी पण नुसतं भजी म्हणून नक्की करून बघा. ठीक आहे, आता तळून घेऊया. गरमागरम भजी तयार झालेली आहे आणि मिरचीची आपली. तर आता तुला काय पाहिजे? आता दही. आधी त्याच्यात साखर घातली आहे दह्यात. ओके, घोटलेलं दही ना. हो. आता याच्यामध्ये तुमच्या जी तुमची आवड असेल तसं तुम्ही आणखीन जास्ती व्हेरिएशन करू शकता, नाही का? त्यांनी ना एकतर त्याचा तिखटपणा पण पूर्ण कमी होईल. नाहीच आहे ऍक्च्युली, तिखट नाहीच आहे. पण जरी थोडंसं वाटलं आपल्याला की मिरची आहे तर ते दह्यामुळे खूप चांगली होईल ती पचायला पण. आणि आता आपल्याला हे पुदिन्याची आहे का ग? हो, पुदिन्याची आहे. ओके, पुदिन्याची चटणी, गोड चटणी आणि मग वरण भुरभुरणावर शेव. वाव. पुदिना आणि कोथिंबीर ना. पुदिना आणि कोथिंबीर, पण जास्त पुदिना आहे. हा, त्याच्यात परत ऍडिशनल मिरची घालायची गरज नाही. तुला गोड चटणी ना. कसलं टेम्पटिंग वाटतंय ग पूजा हे. हो ना. आता शेव भुरभुरवली की झालं. डन. ओके, खूपच चविष्ट आणि मस्त अशी ही डिश झालेली आहे. तर पटकन साहित्यकृती घ्या. मिरची चाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मिरचीचं लोणचं, बेसन, दही, चिंचेची चटणी, हळद, पुदिन्याची चटणी आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मीठ, हळद, मिरचीचं लोणचं आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. तयार पिठाची भजी डीप फ्राय करून घ्यावी. एका प्लेटमध्ये ही भजी घेऊन त्यावर दही, पुदिन्याची चटणी, चिंचेची चटणी आणि शेव घालून मिरची चाट सर्व्ह करावं.